भारत माता की तहसीलदार स्थूल साहेब, आपण तुम्ही नागरिकांना काही सांगू इच्छिता? या व्यसनांपासून दूर राहण्याचा आपल्यासाठी जे लढतात ते काही माजी सैनिक आपल्यासोबत आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहे कळंब शहराचे पोलीस उपनिरीक्षक. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी संकेत कदम म्हणजेच तुमचा SK आणि तुम्ही बघत आहे तुमच्या हक्काचं चॅनल मराठी लॉग. आणि आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाला, भारत भूमीला स्वतंत्र होऊन झाली 77 वर्ष. कित्येक लोकांच्या रक्तातनं, संघर्षातनं उभा राहिला हा देश, ही मायभूमी. आणि त्याचाच आपण साजरा करतोय 78वा स्वतंत्र दिन. आणि तोच आनंद जसा अख्ख्या भारतभर आहे तसाच आपण आज आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील त्रिक्षेत्र कळंब येथे. तेव्हा तुमचा जास्त वेळ न घेता आपण लवकरच जाऊया कळंब शहरामध्ये. हो, आपण जाणार आहे पोलीस स्टेशन, तहसील, काही विद्यार्थी मित्र. आपण बघूया शहरामध्ये कशा प्रकारचा हा आनंद आहे 15 ऑगस्टचा. तेव्हा चला तर मग तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल मराठी लॉग नक्की सबस्क्राईब करा. चला मग, जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, आपण आता आलो आहे कळंबमधील श्रीराम मंदिर जो म्हणजेच मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौकामध्ये. आणि इथनं शाळकरी विद्यार्थ्यांची गावाला वळसा घालून रॅली जात आहे. आणि हाच तो 15 ऑगस्ट निमित्ताने हा जो सण आहे हा सर्व देशामध्ये साजरा होतो. तोच शाळकरी विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये आपण थोडा आनंद करूया. तर भारत माता की भारत माता की जय. भारत माता की मातरम. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींचे दर्शन आणि सोबतच आम्ही घेतले शहीद स्मारकाचे दर्शन आणि मन प्रसन्न झालं. स्वातंत्र्याचा राष्ट्रीय सण साजरा करत असताना सुद्धा माझे पोलीस बांधव आहेत तत्पर कायदा व सुव्यवस्थेसाठी. मित्रांनो, आपण आता आलो आहे कळंब येथील पोलीस स्टेशन मध्ये आणि आपल्यासोबत आहे कळंब येथील पोलीस मित्र. ऍक्च्युली यांच्याचमुळे आपल्या इथली जी सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी तुम्ही आमची मदत करता, त्यासाठी तुमचे सर्वांनी धन्यवाद. आणि आज 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला कसं वाटत आहे? आज 78वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करता, त्याबद्दल गर्व महसूस होते. आम्हाला गर्व आहे आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या. अच्छा, क्या बात है. भारत माता की वंदे भारत माता की. या आनंदोत्सवात चला मित्रांनो घेऊया आपण महाराजांचे दर्शन. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कळंब येथील तहसील कार्यालयामध्ये. आणि हा स्वातंत्र्याचा हर्षोल्लास संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे साजरा होतोय तसाच साजरा होतो यवतमाळ जिल्ह्यातील या कळंबमध्ये. आणि थोड्याच वेळामध्ये आता होणार आहे झेंडावंदन आणि राष्ट्रगान, ते पण मान्य यांच्या हस्ते आणि तुम्हा सर्वांच्या सोबतीने. तेव्हा तुम्ही आपण बघूया समोर काय होणार. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल मराठी लॉगला नक्की सबस्क्राईब करा. चलो फिर. चला मित्रांनो, तहसीलदार साहेबांचे आगमन झालेले आहे.
तर मित्रांनो, आपले आणि येणाऱ्या पिढीचे आरोग्य राहावे सुदृढ, तेव्हा आपण घेऊया भारत सरकारच्या व्यसनमुक्ती कायदा 2003 नुसार शपथ व्यसनमुक्तीची। तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बीडी, सिगारेट इत्यादी, हुक्का इत्यादी सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। त्यानंतर वर्षभरामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना माननीयांच्या हस्ते करण्यात आले गौरवी। मित्रांनो, आता ध्वजारोहण झाल्यानंतर आपण आता कळंब शहरातील तहसीलमध्ये आपल्यासोबत आहे माननीय श्री तहसीलदार स्थूल साहेब। तुम्ही नागरिकांना काही सांगू इच्छिता शहरातील? कळंब तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद साहेब। भारत माता की जय, वंदे मातरम। हा आनंद महिला वर्गांशी आपण थोडं बोलूया। कसं वाटतं आपल्याला 15 ऑगस्ट निमित्त आपलं 8 पूर्ण झाले स्वातंत्र्याची? आनंद वाटतो ना? मग एकदा होऊन जाऊ द्या। भारत माता की वंदे भारत माता की। मित्रांनो, आपल्या तहसील कार्यालयामधील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर आपल्या इथे याच जो आपला राष्ट्रीय सण आहे या सणाच्या हर्षोल्लासामध्ये आपल्यासोबत आपल्या देशाच्या बॉर्डरवर आपल्यासाठी जे लढतात ते काही माजी सैनिक आपल्यासोबत आहे। तुम्हाला आज 77 वर्षानंतर कसं वाटत आहे की तुम्ही आता रिटायर्ड आहे बरोबर, पण आनंद कसा वाटत आहे की आज 77 वर्षानंतर तुम्ही देश बघत आहे स्वतंत्र? बिलकुल, खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं, आनंद आहे ना? भारत माता की जय, वंदे। येणाऱ्या पिढीला काही सांगू शकाल 2 शब्दामध्ये? येणाऱ्या पिढीमध्ये मी सर्व नवयुवकांना असं आवाहन करतो, त्यांनी जास्तीत जास्त आर्मीमध्ये जाण्याचा अवकाश प्रयत्न करावा, कारण देशाला त्यांची गरज आहे। आज देशाची परिस्थिती आज चांगल्या प्रगतीवर आहे आणि त्यांनी त्यांचा आपला सहभाग देशाच्या प्रती, आपल्या संविधानाच्या प्रती राखावा आणि जास्तीत जास्त नवयुवकांनी आर्मीमध्ये सहभाग नोंदवा अशी माझी आग्रहाची हे म्हणायचं तुम्हाला? मित्रांनो, आपल्यासोबत आहे कळंब शहराचे पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री भारस्कर सर। सणाबद्दल काही सांगता येईल युवकांना किंवा नागरिकांना शहरातली? सर्व कळंब तालुक्यावासियांना 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। भारत माता की जय, वंदे मातरम। झेंडावंदन करून बाहेर पडताच नजर गेली तंबाखूमुक्त शाळेवर। ही होती श्री चिंतामणी विद्यालय कळंब। शहरामधील 78व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेण्यासाठी आम्ही गेलो गांधी चौकामध्ये। बोलो राष्ट्रपिता महात्मा गांधीजी की जय। तर मित्रांनो, फक्त कळंबवासियांनीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाने साजरा केला आजचा हा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्षोल्लासात आणि आनंदामध्ये। आणि हा सुरूच राहणार आहे, कारण की हा आपली एक भारत भूमी आहे, आपली मायभूमी आहे। आणि अजून एक गोष्ट की तुम्ही बघितलं की इथे या आनंदामध्ये शाळकरी विद्यार्थी, पोलीस, तहसीलदार आणि मिलिटरी वर्ग सुद्धा होता आपल्या या व्हिडिओमध्ये सामील। तर माझं एक आव्हान राहील सर्वांना की शेतकरी वर्ग का म्हणून मागे? या स्वातंत्र्याच्या या सोहळ्यामध्ये, या राष्ट्रीय सणामध्ये मला वाटते शेतकऱ्यांनी पण साजरा करायला पाहिजे हा सण मोठ्या आनंदात आणि हर्षोल्लासात। बस जात तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या शहरामध्ये कशा प्रकारे साजरा झाला हा सण ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मराठी माणसाच्या हक्काचे चॅनल मराठी लॉगला नक्की सबस्क्राईब करा। भारत माता की वंदे भारत माता की